सार्वजनिक बांधकाम विभाग विरोधात पाथरी तहसीलवर धडकला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मोर्चा। पाथरी नगर परिषद अंतर्गत सन 2023-24 मध्ये झालेल्या बोगस कामाची तक्रार पठाण हमीद खान शेरखान यांनी 25 जून 2025 रोजी देऊन पठाण हमीद खान शेरखान हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय पाथरी येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत। आतापर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेता कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याने उपोषणकर्त्याची तब्येत अत्यंत खालावलेली असून संबंधित अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संबंधित अधिकारी व गुत्तेदारांची केलेल्या गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी याकरिता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने पाथरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाचे आयोजन माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। तहसीलदार पाथरी यांना निवेदन देऊन संबंधितांवर चौकशीची मागणी करण्यात आली असून या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। उपजिल्हाध्यक्ष शेख खुर्शीद भाई, माजी नगराध्यक्ष मोईज मास्टर, कलीम अन्सारी, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्राणी व नगरसेवक रफीक अन्सारी, दिलीप ढवळे, मिलिंद आठवे, नसीरुद्दीन सिद्दीकी, सुनील उन्हाळे, मुस्तफा टेलर, सय्यद माजिद अली, दादाराव गवारे, सय्यद नजीर, संदीप कोसाईकर, आरिफ खान, महमूद अत्तार, नम्मा खान, आयाज अन्सारी इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी घेतलेली त्यांची एक खास मुलाखत। सामाले रिटायर होणार आहे, शासनाला एक आमची विनंती आहे की त्याचे रिटायरमेंटचे सर्व काय प्रोसेस आहे ती थांबवावा आणि याची चौकशी झाल्याशिवाय त्याची रिटायरमेंट करू नये ही आमची सर्वांच्या वतीने एक विनंती आहे शासनाला। आणि शिंदे गट आणि ह्या भ्रष्टाचारी अधिकारी आणि ही जे कंपन्या दोन आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि सखोल चौकशी करावी। हे भ्रष्ट शिंदे गटाचा नेता वरून विकासाच्या नावावर पैसे आणतो आणि इथं बोगस कामं करतो। आज जर या रोडची जर अवस्था पाहिली तर आज सगळं धुळीमय रोड झालेला आहे। क्रिश्चियन मध्ये नाही तर याने धुळीमध्ये रोड बनवलेत, बोगस सिमेंट आणून, नॉन ग्रेड सिमेंट आणून याने कामं केलेत आणि जे काय त्याच्यामध्ये जे काय हे होते मशिनरी त्यांनी कोणत्याही वापरलेल्या नाहीत। याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या शिंदे गटाच्या अधिकाऱ्याला आणि ज्या सामाले आहेत त्या दोघांवर कठोर कारवाई केली पाहिजे शासनानं। एवढं बोलून माझे दोन शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। 6 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले हमीद पठाण यांच्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदरणीय शरदजी पवार साहेब यांच्या वतीने आम्ही हा तहसील कार्यालयावर निषेधाचा आणि निदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। राष्ट्रवादी पार्टीच्या वतीनं आमचे कार्यकर्ते हमीद खान हे 6 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्या बोगस कामाच्या विरोधामध्ये। कसल्या प्रकारचा एकही कोणताही अधिकारी या संबंधित उपोषणकर्त्याला साधी भेटही देत नाही। हे कसल्या प्रकारचं नोकरी आहे, हे प्रशासन कसं चाललेलं आहे याचा विचार या गांभीर्यानं या प्रशासनानं करावा आणि त्या हमीद खानच्या कामाची ज्या न्याय मागणी आहेत त्या कठोर तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि पाथरीचं वातावरण हे शांत करावा। आमचे सन्मान्य हमीद खान हे पाथरी शहरात जे काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यात यादव आणि एजी कन्स्ट्रक्शन जे या दोघांची कंपनीच्या संगनमताने जे अमाप जे भ्रष्टाचार झालेला आहे पाथरी शहरात रोड रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने, जे शासनाच्या जो गोरगरीब जनतेचा जे पैसा आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे, जे अक्षरशः जे गिळंकित करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या वतीने, तर हा शहराचा आमचा विकास झालेला नाही तर शहराचा सत्यानाश झालेला आहे। तर या सत्यानाश झालेल्या कामात जे भ्रष्टाचार झालेला आहे आणि शहराच्या रोड कामाच्या आणि विकासाच्या नावावर जे सत्यानाश झालेला आहे शहराचा, त्या भ्रष्टाचार कारभाराच्या विरोधात आमचे हमीद खान उपोषणाला बसलेला आहे, आमरण उपोषण करत आहे आणि आज 6वा दिवस आहे आमरण उपोषणाचा। अजून प्रशासनाला जाग आली नाही आणि त्या भ्रष्टाचार अधिकारी मस्त तोंड गिळून जे तर एसी मध्ये बसलेले आहेत तर या सर्व भ्रष्टाचार अधिकाऱ्यावर आणि जे काही ज्या कन्स्ट्रक्शन कंपनी आहेत त्यांच्यावर सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि हा आंदोलन आता थांबणार नाही। कारण हमीद खान यांच्या उपोषणाला आणि त्यांच्या आंदोलनाला आम्ही सर्व पाठिंबा दर्शवतो आहे आणि त्यांच्या आंदोलनात
पूर्णतः तनमनधनाने सहभागी आहोत आणि जनता पण आता या भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरणारी आहेत आणि शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, नसता हा आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा